मुंबईच्या गोवंडी परिसरामध्ये ज्योतिमा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खान या 44 वर्षीय किन्नर गुरुला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमध्ये त्याची मोठी प्रॉपर्टी आणि घरं असल्याचं समोर आलंय। बाबू खान किन्नरांचा गुरु म्हणून गोवंडीमध्ये वास्तव्यास होता। त्याच्यावर अपहरण, मारामाऱ्या असे गंभीर गुन्हेही दाखल आहेत। बाबू खानची कागदपत्र तपासली असता त्याचे जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलंय आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सध्या बाबू खानची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणी कॉम्बिंग ऑपरेशन करावं अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। ज्योती उर्फ बाबू आयन खान आणि तिचा एक डझन बांगलादेशी सहकार्यांची आज मुंबई शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे। ज्योती स्वतःला किन्नर म्हणते। याच भागातला मुंबई महापालिकेचा ईस्ट विभागाने तिने बोगसरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवलं। हिंदू किन्नर आहे। आता तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम सांगतो, हिंदू किन्नर आता मुंबईमध्ये बदायबस्ती करत नाही। त्याचं कारण बाबू अलियन खानची चालते इकडं, त्याचेच किन्नर मागणार इकडं। आता 70% बांगलादेशी मुंबईमध्ये आणि 30% तृतीयपंथी ते दय्यारमध्ये बसले का, तर ह्याचा हुकूम चालतो सलमा खानचा, कोणाला इकडे मागून द्यायचं नाही। तरी ज्योतिमा नेमक्या आहे कोण आपण पाहतोय। मुंबईच्या गोवंडीमध्ये ज्योतिमा म्हणून त्यांचा मुक्काम होता। किन्नरांचा गुरु म्हणून ओळख आहे। खरं नाव बाबू आयनल खान, बांगलादेशचा रहिवासी। मुंबई उपनगरामध्ये फ्लॅट आणि मोठी मालमत्ता असल्याचंही समोर आलंय। 8 बांगलादेशींना भारतामध्ये राहायला मदत केली असाही आरोप आहे। बांगलादेशी घुसखोरांना देहविक्री, भीक मागायला लावण्याचं रॅकेटही चालवण्यात येतं असाही एक गंभीर आरोप करण्यात येतोय।